मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. भारत देशाने खरंच असा पंतप्रधान पाहिला नाही का, की जो 3 दिवस फ्रेश व्हायला जात नाही. आपले गृहमंत्री अमित शहा यांचा दावा आहे, की आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत, की ते पक्षाची जेव्हा बैठक असते तेव्हा ते जात नाही. त्यांचा हा जो काही व्हिडिओ आहे मी तुम्हाला ऐकवणार आहेच हा व्हिडिओ. त्याच्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या विषयावर चर्चा करणार आहोत, की काल जो भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला सामना, क्रिकेटचा सामना रंगला आणि भारत जिंकलेला आहे. जिंकल्याच्या नंतर आपल्या पंतप्रधानांचं जे ट्विट आलं, या ट्विटवरून त्यांनी भारताचं नाक कापलं. त्यांनी चुकीच्या पद्धतीने हे ट्विट केलेलं आहे असं बोललं जात आहे. हे का बोललं जातं आहे हेही पाहूया. याशिवाय आपण आज हे पाहून घेणार आहोत, की लडाखमध्ये गेल्या 5-6 दिवसापासून इंटरनेटची सुविधा बंद केलेली आहे. त्यामुळे तिथे नेमकं काय चाललं आहे हे आपल्याला माहीतच नव्हतं. पण आता काही लोकांचे व्हिडिओ बाहेर येत आहे आणि ते पाहून इतकं वाईट वाटतंय. मी ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला ऐकवणार आहे. त्यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं ते म्हणजे गृहमंत्री अमित शहा काय म्हणलेले मेरा ते तो पहिले ख्याल तुम्हाला है ऐकवते. आणि कि दूध को मारने से अशक्य आहे. डोंट किल द काय म्हणताय मला? मैसेंजर, कहते हैं ना, सॉल्व द प्रॉब्लम. बैठक में डायस पर से उठकर फ्रेश होने के लिए भी नहीं जाता होगा. 3 दिन की कार्यकारिणी है तो 3 दिन पूरा वो मंच पर आपको सजग अवस्था में पूरी कार्यवाही में पूर्ण वेळ ध्यान. देश की इतनी पुरानी डेमोक्रेटिक लेगेसी में काय म्हणतात. शायद ही कोई प्रधानमंत्री हो. तर हे यांचं म्हणणं होतं, की 80 वर्षामध्ये असा कुठलाच पंतप्रधान झालेला नाही आहे. खरं तर मी म्हणते, की असे पक्षाच्या बैठका होतात तेव्हा कुठला पंतप्रधान, पक्षाचा पंतप्रधान एकतर नसतोच, ते देशाचे पंतप्रधान आहे. आणि ते पक्षाच्या बैठकीला जेव्हा येतात तेव्हा ते कार्यकर्ता म्हणून यायला पाहिजे त्यांनी. एक तर पंतप्रधान असताना अशा सुट्ट्या घेताच येत नाही. ते सुट्ट्या घेत नाही असं म्हणतात आणि एकीकडे पंतप्रधान पदावरून पक्षाचं काम करतायत. याशिवाय हे जे काही आहे म्हणजे 3 दिवस सलग दिवसभर बसलेले असतात. यांना माहीत नाही का सायन्स? सारे मोदीजींना सांगा, म्हणजे तब्येतीची काळजी घ्या म्हणा. असं चांगलं नाही दिवसभर कंट्रोल करणं. त्याने किडनीवर परिणाम होत असतो. आणि हे कोणीच करू नये, म्हणजे अशा गोष्टी पसरवूही नये. हे सांगताना काय म्हणजे कौतुक करायला गेले आणि कुठं कौतुक करायला गेले, म्हणजे कोणी स्क्रिप्ट लिहून दिली ते पण कळत नाही मला. तर काही लोक म्हणतात, की नॉन बायोलॉजिकल असण्याचे फायदे आहेत, की जावंच लागत नाही. तर ठीक आहे. याच्यानंतर काल जेव्हा भारत आणि पाकिस्तान क्रिकेटची मॅच भारत जिंकला तेव्हा नरेंद्र मोदी यांचं ट्विट आलं आणि हे ट्विट इतकं भयंकर आहे. बघा काय म्हणतायत ते. #ऑपरेशन सिंदूर ऑन द गेम फील्ड. मैदानावर ऑपरेशन सिंदूर आहे असं यांना म्हणायचं. म्हणजे ते क्रिकेटचे सामने खेळत आहेत, छाटूक छुटू इकडून बॉल मारायचा तिकडून बॉल मारायचा आणि रनकडे. हे ऑपरेशन सिंदूर आहे म्हणे. तुलना बघा ऑपरेशन सिंदूरची कशासोबत केली आहे? क्रिकेटसोबत. त्या ऑपरेशन सिंदूरला हे जवान आपल्या जगडं जीव मुठीत धरून लढले जे जवान, त्यांच्याशी कंपॅरिझन केलंय ह्या क्रिकेट सामन्यासोबत. अनेक जवान त्याच्यात गेलेले आहेत. यांनी नावच बाहेर काढलेले नाही, पण ते म्हणतात की ऑन द गेम फील्डवर ऑपरेशन सिंदूर चालू आहे. जसं काही तिथे गोळ्याबारी चालू होतं. सैनिकांचा अपमान आहे हा. पुढे ते म्हणतात आउटकम इज द सेम, इंडिया विन्स. ओके, आउटकम सेम आहे, भारत जिंकलेला आहे. अरे बाबा, भारत जिंकला तर भारत जिंकला, त्याचं अभिनंदन एवढं करायला पाहिजे, म्हणायला पाहिजे होतं, म्हणू शकला असता. किंवा पाकिस्तानला धडा शिकवला असं म्हणायला पाहिजे होतं. पण त्याचं कंपॅरिझन हे ऑपरेशन सिंदूरमध्ये करणं म्हणजे कसं झालंय तुम्हाला मी सांगते. जर का तुमचं एक घर आहे आणि तुमच्या शेजाऱ्यांचं घर आहे आणि त्यांचे एकदम काहीतरी खूप जोरदार भांडणं लागले आणि या भांडणामध्ये जीव गेले, समजा काही लोकांचे जीव गेले, इतकं भयंकर एकमेकांना डोकं फोडून मारेपर्यंत जर का भांडणं झाले आणि कोणाचा जीव गेला समजा, आणि 2-3 महिन्यानंतर त्याच 2 शेजाऱ्यांच्या घरचे लहान लेकरं 4-4 वर्षाची समजा, त्यांची एक शर्यत लावली कुठली तरी लिंबू चमच्यासारखी, आणि त्या शर्यतीमध्ये जर का तुमच्या घरचं पोरगं जिंकलं तर तुम्ही म्हणणार आहे का आपण जिंकलो, बदला घेतला? तुम्ही म्हणणार आहे? हे अशा खेळामधून जे 26 लोकांचा जीव गेलाय त्यांचा जीव वापस येणार आहे? त्या 26 लोकांची जी फॅमिली आहे त्या कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाही आहे. हे कुठून आले हे भारताचे इंटेलिजन्स अजूनही सांगू शकलेलं नाही आहे की ते 4 आतंकवादी कुठून आले, ते मारले गेले की नाही, ते कुठून आले, कसे आले
हे सांगू नाही शकलेले आहेत. ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले ना तर एका दिवसात पाकिस्तानसोबत कनेक्शन आहे हे त्यांनी शोधून काढलं म्हणतात. पाकिस्तान कनेक्शन बोंबलायला लागलेले आहेत. हे कुठल्याही आतंकवाद्याबद्दल हे कुठून कसा कुठल्या रूटनी आले हे सांगितलं नाही. यांच्या काळामध्ये कुठलेही जे हल्ले होतात ना त्यांचं एक रेकॉर्ड आहे बघा. ते कुठल्याही लॉजिकल एंडला संपत नाही. म्हणजे तुम्ही ते लॉजिक लावूच शकत नाही की हे कुठून सुरू झालं. ते मधलं जे आहे CCTV फुटेज गायब झालेले असतात एकतर काहीतरी म्हणजे त्याचं ट्रेसेस सापडत नाही. पूर्वी असं नव्हतं होत ना. म्हणजे 26/11 जेव्हा हमला झाला तेव्हा मिनिट टू मिनिट माहिती कळत होती की हे कसे आले, कुठून आले, आतंकवादी कुठल्या जहाजात बसले होते, मग पहिले पाणी कोणाला मागितलं, कोणाच्या घरी गेले, हे सगळं मिळत होतं. पण आता नेमकं त्यांचा रूट काय हे तर काहीच कळलेलं नाहीये. आणि हे म्हणतायत की आउटकम इज सेम, इंडिया विन्स. म्हणजे थोडक्यात त्या 26 लोकांचा जो जीव गेलाय ते मी सांगितलं तसं उदाहरण की तुमच्या घरचं पोरग लिंबू चमच्यामध्ये जिंकल्याच्या नंतर तुम्ही हे म्हणता की आपण जिंकलो. ज्या लोकांचा जीव गेलेला आहे ते वापस येणार आहे का ह्या विनमुळे? आणि इतका बालिश पंतप्रधान लाभलाय म्हणजे जग हसत असेल की अरे बाबा हे बघा कशाने खुश होत आहेत. ते अंधभक्त पण खुश झाले. अरे कशाचं कंपॅरिझन कशासोबत करावं? पहिली गोष्ट मॅच खेळायलाच नव्हती पाहिजे पाकिस्तानसोबत. त्या दलजीत दोसांनी बिचाऱ्यांनी ते पहलगाम व्हायच्या कितीतरी आधीच एका पाकिस्तानच्या हिरोईनसोबत त्यांनी पिक्चर केला होता. त्याला काय माहीत पहलगाम होणार आहे म्हणून. त्याचा पिक्चर या भारतामध्ये रिलीज नाही होऊ दिला. त्याला देशद्रोही ठरवलं, त्याचं सिटिझनशिप काढून टाका, त्याला देशातून बाहेर पाठवून द्या, असं बोललं गेलं अंधभक्तांकडून. आणि पहलगाम झाल्यानंतर सुद्धा हे लोक गेम खेळले. याच्यातनं पाकिस्तानला जवळपास 5 अब्ज 5 बिलियन डॉलरचा फायदा झालेला आहे. जेव्हा आपण म्हणतो पाकिस्तान हा या दहशतवादाला खतपाणी घालतो म्हणजे पाकिस्तानकडे जाणारा पैसा हा दहशतवादाकडे जातो, मग तुम्ही मॅच खेळून पाकिस्तानला मदत केलेली आहे, दहशतवादाला मदत झालेली आहे या पैशाने, होणार आहे या पैशाने. गेम खेळायची काहीच गरज नव्हती. पण याच्यातून जे सगळे मालामाल झाले, TV वाले आहे, मग जे अमित शहा यांचा मुलगा आहे, त्याच्यामध्ये हे सगळे क्रिकेटर आहे. अरे इतिहास जर तुम्ही पाहिला ना, तुम्ही गुगल करा, 2 देशामध्ये भांडण असेल ना तर ते मॅच खेळलेले नाही आहेत. ग्रुपमध्ये सुद्धा आता हा एशिया, काही लोक म्हणतात एशिया कप होता त्याच्यामध्ये अनेक ग्रुप इन्व्हॉल्ड होते, तुम्ही बाहेर निघायचं होतं, नाही खेळायचं आम्हाला एशिया कप. अरे पण खिशे गरम होणार होते ना, यांना काय घेणं आहे देशाच्या याच्यासोबत. तर हे काल जे आलंय हे अगाध आहे. याच्यावर खूप लोकांनी त्यांचा टीका केलेली आहे. त्यांच्यावर म्हटलेलं आहे की हे काय प्रकार आहे, तुम्ही खरंच पंतप्रधानांनी लिहिलेलं की AI जनरेटेड आहे. कारण एखादा पंतप्रधान हे असं नाही बोलू शकत आणि खूप चुकीचं आहे. याशिवाय लडाखवर आता बोलूया. लडाखमध्ये सोनम वांगचुक यांना अटक झाली. राजस्थानमधल्या जेलमध्ये त्यांना ठेवलेलं आहे. या ठिकाणी 4 दिवसापासून इंटरनेट बंद केलंय. त्यामुळे कळलंच नाही की नेमकं तिथे काय चाललंय. पण 4 दिवस सुनसान आहे, संचारबंदी आहे, सगळे दवाखाने, दुकानं सगळं बंद आहे. पर्यटक पण तिथे जे गेले ते अडकून पडले, त्यांना खायला प्यायला मिळत नाही आहे. आणि तिथल्या लडाखची आज प्रेस कॉन्फरन्स झाली. लडाखची जी बॉडी आहे ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काउन्सिल, त्यांची बैठक झाली, त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्याच्यात ते म्हणतात की सोनम वांगचुक यांना तुम्ही किती त्रास देणार आहात, त्यांना सोडा. ते म्हणतात की हे मुद्दामून त्रास देत आहेत, यांना लडाखच्या लोकांना इतका का त्रास द्यायचा आहे. जे त्यांनी प्रॉमिस केलं 2019ला ते प्रॉमिसच पूर्ण करा हेच आम्ही म्हणतोय. ते म्हणतात की हेच प्रॉमिस तुम्ही जे केलं ते पूर्ण करा ना. ठीक आहे, तुम्ही काय म्हणताय की सोनम वांगचुकचं पाकिस्तान कनेक्शन हे ते म्हणून अटक केलं. बरं ठीक आहे, अटक केलं. लडाखच्या जनतेची जी मागणी आहे 6 शेड्यूल का नाही केलं? युनियन टेरिटरी आहे, तर युनियन टेरिटरी हे इलेक्टेड, ज्याला म्हणूया लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, ज्याच्यामध्ये विधिमंडळ असतं. काही युनियन टेरिटरीमध्ये विधानसभा आहे आपल्याकडे, त्यांची मागणी तीच आहे. आज लडाखमधले लोक आपला आमदार निवडू नाही शकत आहे, पूर्वी निवडू शकायचे. ते म्हणतात की आम्हाला निवडण्याचा अधिकार पाहिजे, आमच्या पोरांना रोजगार नाही आहे, इथं कुठलाच विकास होत नाही आहे आणि जमिनी मोठ्या मोठ्या उद्योगपतींना देत आहे. आता काही लोक म्हणतात की चायनाची साजिश आहे, तिथे आपला जो विकास चाललेला आहे ते चायनाला नको आहे म्हणून चायनाने यांना पाठवलेला आहे. कुठला विकास तिथे चाललेला आहे, त्या जमिनी तिथे सोलर पॉवर प्लांट कोणी उभारले ते बघा. आणि किती सेन्सिटिव्ह एरियामध्ये चायनाने एक तर जमीन हडप केलेली आहे, त्याच्यावर यांचा कंट्रोल नाही आहे. विकास करताय ना तुम्ही, तिथे मिलिटरी आहे, तर मग चायना कसं काय जमीन घेतोय? तरी पण चायनाने जमीन घेतली आहे. याचा अर्थ
तिथे सिक्युरिटी जेवढी जशी असायला पाहिजे तशी नाही आहे. कारण लडाखचे लोक म्हणतात की चायना खूप पुढे आलेला आहे आणि म्हणून इथं आम्हाला हे द्या इलेक्टेड. एका बाईचा आज मी व्हिडिओ बघितला, बापरे मला इतकं वाईट वाटलं. ती नुसती रडते. मी तुम्हाला यूट्यूबला पण पोस्ट शेअर केलेली आहे आणि तिला कंट्रोल होत नाहीये तिचं रडणं. तुम्हाला मी आत्ताच इथेच दाखवते. इतकं भयंकर आहे की ती म्हणते की मी मरायला तयार आहे तुम्हाला जर का कोणाचा जीवच घ्यायचा असेल तर, पण तुम्ही हे मुद्दामून, आम्ही इतके शांतिप्रिय लोक आहोत, तुम्ही खरंच लडाखच्या लोकांचे व्हिडिओ बघा. ते बिचारे इतके शांत, ते तिथे 2-3 वर्षापासून आंदोलन करताय, शांततेत आंदोलन करताय, संयमाने करतायत. ती म्हणते इतक्या याच्यात एकदा सुद्धा 13 दिवसापासून आंदोलन सुरू झालं, एकदा सुद्धा भाजपचं कोणी भेटायला सुद्धा आलं नाही. विचारपूस तर सोडून द्या, भेटायला आले नाही आणि नंतर बदनाम करून टाकलं. अँटी नॅशनल आहे, काय आहे. ही बाई बघा काय म्हणते. ती तर रडतेच आहे. म्हणजे नुसती प्यारे देशवासियों, आज मैं लद्दाख के पहाड़ों के बीच से, म्हणजे हा खूप मोठा व्हिडिओ आहे आणि या पूर्ण व्हिडिओमध्ये ना 2 शब्दानंतर ती डोळे पुसते, 2 शब्दानंतर डोळे पुसते. कृपा हमारे लद्दाख को बिगड़ने से बचाइए. लडाखला वाचवा म्हणते. ती म्हणते की अहो आम्ही असे नाही आहोत, आम्ही काय असं मागत आहोत जे संविधानात नाही आहे. संवैधानिक हक्कच मागत आहोत. आम्ही या देशासाठी, या तिरंग्यासाठी कायम उभे राहिलो. आम्ही मिलिटरीला साथ दिली. सोनम वांगचुक ज्यांचं जगभरामध्ये नाव झालेलं आहे ते एवढं कॉन्ट्रीब्युशन करत आहे आणि त्याच्यानंतरही तुम्ही त्रास देताय. हा व्हिडिओ सुरू आहे, मी फक्त आवाज कमी केलाय. यांना खरंच कंट्रोल नाही होत आहे रडणं. आणि या लेवलला एक राज्य, अनेक लोक म्हणतात की हे भाजपने हायजॅक केलं आणि म्हणजे इतकी वर्ष शांत राहिलेलं हे लडाख बरबादीला लागलेलं आहे. ते जे रस्त्यावर तरुण आले होते ते बेरोजगार तरुण आहेत आणि त्याला जेनझी हे नाव काय आहे तर ज्यांचा जन्म 1997 नंतर झाला ते सगळे जनरेशन झेड म्हणून जेनझी असा शब्द वापरतात. आता काही लोकांना जेनझी या शब्दानेच थरकाप उडायला लागला, त्यांना त्यानेच भीती वाटायला लागली. आता त्यांना पहिले तर जार्गन किंवा गुगल करायला पाहिजे जेनझी म्हणजे काय, तेव्हा कळेल त्यांना काय आहे तो विषय. पण हे सगळे आज ही हालत आहे देशाची. मी पोस्ट केलेला हा व्हिडिओ लिंक पण टाकेन मी, तुम्ही खरंच बघा. फार वाईट वाटत होतं हे पाहून. आपल्या देशाला आपल्याला खरंच या सगळ्या याच्यापासून वाचवायचं आहे आणि त्यामुळे आपण प्रत्येकाने, या देशातल्या प्रत्येक प्रामाणिक नागरिकाने हीच डिमांड केली पाहिजे की आपल्या देशाच्या नेतृत्व किंवा आपल्या देशाचं ज्यांच्या हातामध्ये आहे सगळे दोर, ते लोक खूप प्रामाणिक असले पाहिजे. हे लोक नाही आहेत का? तुम्ही एक फोन नाही करत, इतका मोठा माणूस उपोषणाला बसतो 3-3दा. एकदा पायी यात्रा करतो, तुम्ही दिल्लीत पोहोचायच्या आत त्यांना उचलून वापस पाठवता, याच्यात टाकता, डिटेन करता. हे असं, हा माणूस जर कुठल्या दुसऱ्या देशात जन्माला असताना तर लोकांनी असं सत्कार केला असता. सरकारने त्यांना इतकं सत्कार करून काय काय त्यांच्याकडून सगळं रिसर्च त्यांच्या देशासाठी फायदा करून घेतला असता. पण आज ही हालत म्हणजे या लेवलला आपण आलेलो आहोत आणि आपल्याला हे वाचवायचं आहे. त्याच्यासाठी बोलत राहा, निदान लोकांना सांगत राहा की बाबा जे काय चाललेलं आहे, पक्ष कोणता पण असू दे, आपण फक्त ही मागणी केली पाहिजे की आम्हाला प्रामाणिक लोक सत्तेत हवे आहेत. आणि गेल्या 11 वर्षापासून आता हे लोक कसे वागतात हे पाहिले, त्यामुळे निदान हे लोक तरी आपल्याला नको आहेत. या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.